सोयीनुसार राजकारण कसं बदलतं ते सामान्य माणसाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळतं। महायुती असो वा महाविकास आघाडी, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं जुळलेली दिसतात। नाशिकच्या येवल्यात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजपा विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत आहे। पाहूयात। येवल्यात महायुतीत बिघाडी, शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी चूल, भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आमने सामने। नाशिकमधला येवला हे महत्त्वाचे ठिकाण। अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला। पण या येवल्यामध्ये महायुतीत फूट पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेने इथे वेगळी चूल मांडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली। नगराध्यक्ष पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली आहे। भुजबळ आणि दराडे गटांमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। विजयराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार रुपेश दराडे यांना पाठिंबा जाहीर केलाय। तुमच्या युतीमध्ये बिघाडी होत असेल तर आम्ही मिठाचा खडा टाकलाच पाहिजे। आज किशोर भाऊ आमदार साहेब हे येवला विकासाच्या दृष्टिकोनातनं खूप आग्रही असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता जो शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारासोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। तसे नगरसेवक पदाकरता काही उमेदवार इकडे तिकडे असले तरीही नगराध्यक्ष पदाकरता या ठिकाणी आम्ही रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांच्याकरता आग्रही राहणार आहोत। रुपेश दराडे हे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे तसंच माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुतणे आहेत। दराडे कुटुंबाचा येवल्याच्या राजकारणात दीर्घ वारसा आहे। दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, रिपाई महायुती म्हणून एकत्र लढते। या युतीनं उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। पण जोमानं प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत भाजप दिसत नाहीये, त्यामुळे चर्चा सुरू झाल्या। ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आणि त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे। काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे, काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे। असे वेगवेगळे समीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे। पण येवल्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झालेलं आहे। दरम्यान प्रकृतीच्या कारणामुळे मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ प्रचाराची धुरा सांभाळताना दिसतायत। त्यात महायुती विरुद्ध विरोधी आघाडी असा सामना रंगणार आहे। त्यामुळे येवला नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते। आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं मताचं दान देणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।